मैत्रिणींनो नमस्कार. आरोग्य दर्पणमध्ये तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, याच मालिकेत आज आपल्यासोबत आहेत स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अंजली धोटे. भगिनींनो, मुलगी वयात येते तेव्हा तिच्यामध्ये अनेक शारीरिक बदल होत असतात. तिची पाळी सुरू झाली की प्रत्येक महिन्यात ती तिला भेटायला येते. हा एक सुखद अनुभव होऊन जातो तिच्यासाठी. कधी आली नाही तर जीव अगदी कासावीस होतो. अशी ती जीवाभावाची मैत्रीण. पण एका विशिष्ट वयानंतर ती कधीही न येण्यासाठी जाते आणि परत स्त्रीच्या शरीरात बदल घडतात. ती म्हणजे तिची मासिक पाळी. तर मैत्रिणींनो, मासिक पाळी आणि स्त्रियांचं आरोग्य याचा अगदी जवळचा संबंध आहे. आज याच विषयावर प्रकाश टाकणार आहेत डॉक्टर अंजली धोटे. विषय आहे रजोनिवृत्ती आणि स्त्रियांचं आरोग्य. चला तर त्यांचं स्वागत करूया. नमस्कार अंजलीताई. आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत करते. नमस्कार मॅडम आणि धन्यवाद. तर सुरुवात करूया, कारण स्त्रियांचा हा अगदी जिव्हाळ्याचा असा विषय आहे. रजोनिवृत्तीची वैद्यकीय परिभाषा तुम्ही काय सांगू शकाल आणि ती रजोनिवृत्तीच आहे हे कसं काय समजायचं? रजोनिवृत्तीलाच मेनोपॉज असं आपण म्हणतो कॉमनली, आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. साधारणपणे जर 12 महिने किंवा त्याहून अधिक मासिक पाळी येणं बंद झालं की समजावे की रजोनिवृत्ती झालेली आहे. मेडिकल टर्म्समध्ये पण, म्हणजे मेडिकल फील्डशी रिलेटेड जर डेफिनेशन आपण याची बघू तर तीच आहे की नो मासिक पाळी फॉर 1 year. अच्छा. किंवा त्यापेक्षा जास्त. साधारण कोणत्या वयापासून रजोनिवृत्तीची सुरुवात होते सांगा? साधारण ॲव्हरेजपणे एक 45 ते 50च्या दरम्यान रजोनिवृत्ती ही घडत असते. त्यात 1-2 वर्ष पुढे मागे सहज शक्य आहे. म्हणजे 50 ऐवजी 51-52 पर्यंतही गेली तरी काही हरकत नाही, आणि 45 ऐवजी 44ला आली तरी त्याला आपण नॉर्मल असं पकडत असतो. रजोनिवृत्तीची लक्षणं काय सांगू शकाल तुम्ही? रजोनिवृत्तीची मेन लक्षणं असतात अनियमित पाळी येणे. पण त्याआधी पण जसं मी सांगितलं, रजोनिवृत्ती घडायच्या आधीची जी स्टेज असते त्याला पेरिमेनोपॉज असं म्हणतात. आणि रजोनिवृत्तीची ही प्रक्रिया जी आहे ही साधारणपणे काही महिन्यांमध्ये किंवा 1 वर्षात घडत नसते, पण याला 3 ते 4 वर्ष असा वेळ लागतो. तर ही जी सुरुवात होते ही एक माइल्ड सिम्पटम्स किंवा लक्षण असतात, जसं वजन वाढणे, विनाकारण वजन वाढणे. आपण बऱ्याच स्त्रियांकडनं ऐकतो की उगाच वजन वाढत आहे. त्यानंतर केस गळती जी कधी कधी खूप गंभीर पण असू शकते. त्याचबरोबर त्वचेमध्ये होणारे चेंजेस, त्वचा कोरडी पडणे. त्यानंतर अनियमित पाळी येणे हे एक प्रमुख लक्षण आहे. याच्यात ही पाळी हळूहळू अनियमित व्हायला लागते आणि याचे अनेक विविध प्रकार असतात. जसं आपण बघतो की एकाएकी पाळी काही बंद होत नसते. कुणाकुणाला असं होतं की 2-2, 3-3 महिने पाळी लांबत जाते, मध्ये मध्ये येते आणि ही 1-1.5 वर्षात हळूहळू बंद होते. कोणाकोणाला त्रास असा होतो की लवकर पाळी येते, हेवी ब्लिडिंग होतं, जास्त रक्तस्राव वगैरे होतो, आणि कधीही एक काळी त्याचा औषधोपचार पण त्यांना घ्यावा लागतो आणि मग ही पाळी बंद होते. तर याचबरोबर वजायनल ड्रायनेस किंवा योनिमार्गाची त्वचा कोरडी पडणे हे पण एक प्रामुख्याने लक्षण आपण बघत असतो मेनोपॉजच्या दरम्यान. त्यातच GSM म्हणून एक मेडिकल एंटिटी आहे, त्याला जेनॅटो युरिनरी सिंड्रोम ऑफ मेनोपॉज असं म्हणतात. यात वजायनल ड्रायनेस म्हणजे योनिमार्गाची त्वचा कोरडी पडणे, लघवीचा त्रास होणे, लघवी करताना जळजळ होणे, आणि बरेचदा लघवी रोखता न येणे म्हणजे युरिन लीक होऊन जाणे, हे पण एक मेनोपॉजचं लक्षण असतं. त्याचबरोबर झोप न येणे, अतिशय थकवा जाणवणे, आणि मूड स्विंग्स आपण ऐकत असतो की बऱ्याच स्त्रियांना चिडचिड होते, कधी कधी विनाकारण रडू पण कोसळतं, असं पण होतं. कधी कधी कशातच मन रमत नाही, डिप्रेशन सुद्धा येतं. कधी कधी हे जे मानसिक बदल असतात ते इतके सिव्हिअर असतात की डिप्रेशन सुद्धा कोणाकोणाला याच्याने होतं. अजून एक प्रमुख लक्षण सांगायचं आहे ते म्हणजे हॉट फ्लॅशेस, दरदरून घाम येणे. अगदी थंड वातावरणात तुम्ही AC मध्ये बसले किंवा थंडीचे दिवस आहेत तरी पण दरदरून घाम येणे, आणि हा घाम स्पेशली चेहऱ्याच्या भागावर, मानेवर, पाठीवर म्हणजे शरीराच्या अपर पोर्शनमध्ये जास्ती येतो, आणि कानातनं अगदी वाफा निघता आहेत असा अनुभव होतो. याला हॉट फ्लॅशेस असं म्हणतात, आणि हे एक मेनोपॉजचं प्रमुख लक्षण आहे. म्हणजे साधारण अशी लक्षणं दिसली की स्त्रियांनी घाबरून जाऊ नये, पहिले डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अगदी, कारण अशा वेळी तिची मेनोपॉजची शक्यता असू शकते. आणि डॉक्टर कधी कधी असं माझ्या वाचण्यात पण आलेलं आहे की प्रचंड मानसिक आघात एखाद्या स्त्रीच्या मनावरती होतो
तर त्यावेळी पण तिच्या मासिक पाळीवर त्याचा परिणाम होतो का? हो, नक्कीच. कारण की मानसिक आघात झाल्यावर स्ट्रेस हॉर्मोन, स्पेशली कॉर्टिसोल नावाचं एक हॉर्मोन असतं बॉडीमध्ये, त्याची पातळी जर खूप जास्त वाढली तर त्याचा निगेटिव्ह परिणाम हा असा होतो की पाळी अनियमित होते, कुणाकोणाची पाळी येणं सुद्धा बंद होते. पण काही कालावधीनंतर जेव्हा हा स्ट्रेस लेवल कमी होतो, स्ट्रेस हॉर्मोन्स कमी झाले की ते पूर्ववत यायला सुरुवात होते आणि पाळी रिस्टार्ट पण होते. तसंच मला याच्यात अजून एक सांगायचं आहे की हल्ली मुली स्पोर्ट्समध्ये खूप ॲक्टिव्ह आहेत, खेळ आणि क्रीडा ह्या सगळ्यामध्ये ॲक्टिव्ह असतात. तर जे खूप अतिशय व्यायाम करतात अशा मुलींमध्ये पण कमी वयात पाळी बंद होऊन जाते. तर अगेन ते याच्याशीच संबंधित आहे की तो स्ट्रेस हॉर्मोन खूप वाढतो आणि मग पाळी येणं बंद. त्याचा त्यांच्या गर्भधारणेवर पण परिणाम होत असेल? हो, नक्कीच होतो, नक्कीच. आणि आजकालच्या मुलींची जीवनशैली पण खूप बदललेली आहे. म्हणजे फास्ट फूड वगैरे बरेचदा खाण्यात येतं, सतत बाहेरचे पदार्थ खाण्यात येतात. तर अशा वेळी पण त्याच्या मासिक पाळीवरती त्याचा परिणाम होत असेल? हो, लाईफस्टाईल चेंजेस ज्याला आपण म्हणतो, जीवनशैलीमध्ये जी बदल घडत आहेत, त्यामुळे प्रत्येक अगदी लहान मुलापासून वयोवृद्धांमध्ये स्ट्रेस लेवल खूप वाढलेला आहे. त्याचप्रमाणे आपण जे पॅक फूड वगैरे खाणं ते सगळं सुरू केलेलं आहे, त्याच्यातले जे केमिकल्स आहेत त्याचा पण दुष्परिणाम होतो. त्याचबरोबर व्यसन पण वाढलेले आहेत, स्मोकिंग म्हणा किंवा दारूचे व्यसन, ह्या सगळ्यांमुळे पण मेनोपॉज लवकर घडू शकतो. आणि मॅडम, एकदा मेनोपॉज झाल्यानंतर जर वर्षभराच्या नंतर 2-3 वर्षानंतर जर तिला परत पाळी येत असेल तर ती कशाची लक्षणं असू शकतात? खूपच चांगला प्रश्न आहे मॅडम हा. सगळ्यांनी अगदी आवर्जून लक्षात ठेवावे की एकदा तुम्हाला मेनोपॉज झालेला आहे म्हणजे पाळी बंद होऊन 1 वर्षापेक्षा अधिक काळ जर उलटून गेला असेल आणि नंतर तुम्हाला जर ब्लिडिंग होत असेल पाळीसारखं, तर त्याला पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग असं म्हणत असतो आम्ही. आणि हे एक खूप गांभीर्याने घेण्यासारखी बाब आहे, कारण हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं. गर्भाशयाचा, गर्भपिशवीचा किंवा गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर याच्या लक्षणांमध्ये मोडतं. आणि ज्याला कोणाला हा त्रास असेल त्यांनी अगदी वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला या बाबतीत घेणं आवश्यक आहे. खूप छान. कारण ही गोष्ट बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत घडलेली आपण बघतोय. आणि अशा वेळी मला वाटतं गर्भाशय काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय पण नसतो. बरेचदा असं असतं की गर्भाशय काढावं लागतं, पण काही एक आता चाचण्या अवेलेबल आहेत, त्या जर आपण त्या सगळ्या चाचण्या केल्या आणि त्याच्यात जर सगळं ओके आलं तर मग गर्भाशय काढण्याची पण आवश्यकता भासत नाही. औषधोपचाराने त्याला टॅकल करता येतं. आणि मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्तीनंतर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी एका स्त्रीनं काय करायला पाहिजे? एक थोडक्यात अजून थोडं सांगू इच्छिते मी इथे की मेनोपॉज नंतर काय होतं, जसं आपण पुरुषांना हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण किंवा बीपी शुगर व्हायचे प्रमाण स्त्रियांपेक्षा अधिक असतात. त्याचं कारण हे असतं की त्यांना जे स्त्री हॉर्मोन्स असतात, एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, त्याचं प्रोटेक्शन नसतं. जोपर्यंत हे हॉर्मोन्स आपल्या बॉडीमध्ये असतात तोपर्यंत आपली पाळी व्यवस्थित होते. तर त्यांचं आपल्याला एक काय म्हणू शकतो, कवच असतं असं म्हणायला हरकत नाही. पण एकदा जेव्हा रजोनिवृत्ती येते तर हे कवच नाहीसं होतं. त्यामुळे शुगर, बीपी, हार्टचे प्रॉब्लेम, इतर जसं स्ट्रोकचे प्रॉब्लेम, पॅरालिसिस ज्याला म्हणतो, हे सगळं व्हायचं प्रमाण स्त्रियांमध्ये झपाट्याने वाढायला लागतं. तर मेनोपॉजला जे काही आपण म्हणजे योग्यरित्या हँडल करायची जी पद्धत आहे त्याच्यात आपल्याला ह्या गोष्टी पण लक्षात ठेवायला हव्या. तर मी याला 4 टप्प्यांमध्ये सांगू शकते. एक सोपं लक्षात ठेवायला, एक असतो आहार म्हणजे डाएट, दुसरा असतो विहार म्हणजे व्यायाम, रेग्युलर एक्सरसाइज, तिसरा असतो विचार, कारण विचार म्हणजे मानसिक आरोग्याशी निगडीत जे आहे, कारण मानसिक आरोग्य राखणं या स्टेजमध्ये फारच इम्पॉर्टंट असतो. आणि चौथा औषधोपचार. साधारणपणे औषधोपचार आपण टाळतच असतो याच्यात. तर पहिलं आपण घेऊया की विचार ज्याला म्हणू शकतो. तर विचारचं असं आहे, रजोनिवृत्तीच्या वेळेस जे काही मानसिक बदल घडतात आपल्या बॉडीमध्ये, जसं मी आधी सांगितलं, चिडचिड होणे, झोप न येणे, डिप्रेशन, हे सगळं जे होतं त्याच्यात आपल्याला याच्यासाठी मानसिक रित्या हॅपी किंवा खुश राहणं आवश्यक आहे. तर याच्यासाठी आपण स्वतःला व्यस्त ठेवणे, काही छंद असेल तो जोपासणे आणि त्याचबरोबर आपल्या फॅमिली मेंबर्स म्हणजे घरातल्या इतरांशी याच्याबद्दल संवाद साधणे आणि
घरच्यांनी पण याच्यात हे करायला हवं की जी स्त्री या फेजमधनं जाते तिच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं, तिला ॲक्टिव्ह ठेवणं, तिला एंगेज ठेवणं हे घरच्यांनी सुद्धा करायला पाहिजे. तर हे झालं मानसिक दृष्टी, म्हणजे त्याची मानसिक आरोग्याची काळजी. दुसरं आहे विहार, म्हणजे एक्सरसाइज. जसं मेनोपॉज जेव्हा घडतो किंवा रजोनिवृत्ती येते तेव्हा आपण ऐकतो की हाडं ठिसूळ व्हायला लागतात. कारण जसं मी सांगितलं, जे हॉर्मोन्स असतात जे आपल्याला ह्या सगळ्यांपासून संरक्षित ठेवतात ते नाहीसे होतात. तर बॉडीची कॅल्शियम ॲब्झॉर्ब करायची क्षमता अगदी कमी होते. तर हाडं ठिसूळ व्हायला लागतात, फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण वाढतं, इतर आजार जसं BP, शुगर, डायबिटीज आणि हे सगळे ह्याचं प्रमाण वाढतं. म्हणूनच आपल्याला डाएट किंवा आहाराची काळजी घेणं आवश्यक आहे. आपल्या डाएटमध्ये प्रोटीन्स किंवा प्रथिने ही जास्त प्रमाण घ्यायला हवी. तसंच कॅल्शियम वगैरे आपल्या बॉडीमध्ये योग्यरित्या जायला हवं. त्याच्यासाठी गरज पडली तर सप्लिमेंटसुद्धा घ्यावे. त्याचबरोबर इतर गोष्टी जसं आयर्न झालं, हे सगळं आपल्या म्हणजे पोषक दृष्टीने व्यवस्थित आपल्या शरीरात गेले पाहिजे. आणि कार्बोदके किंवा कार्बोहायड्रेट जे आहे याचं जे इंटेक किंवा याचं जे सेवन आहे थोडंसं बॅलन्स किंवा कमी प्रमाणात घेणं जास्त फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर फॅट्स म्हणजे जसं तेल आणि तूप ह्याचा वापर बॅलन्स प्रमाणात करायला पाहिजे. तर आहारामध्ये आपण सीझनल जे फळं आणि भाज्या असतात त्याचं सेवन योग्य रीतीने करायला हवं. आणि यात प्रामुख्याने म्हणजे जे कलरफुल म्हणजे रंगबिरंगी भाज्या आणि ज्या फळं असतात त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण भरपूर असतं. आणि हे अँटीऑक्सिडंट्स जे आहे हे रजोनिवृत्तीचे सिम्पटम्स कमी करण्यात खूप मदत करतात. तर हे सगळं म्हणजे टोमॅटो, पपई, आंबा, कलर येलो, लाल म्हणजे लाल, पिवळा ह्या सगळ्या कलर्सच्या ज्या भाज्या आहेत ह्याचं सेवन आपण करायला. चौथा म्हणजे औषधोपचार. तर ज्यांना खूप सिव्हिअर म्हणजे खूप गंभीर सिम्पटम्स असतात मेनोपॉजचे त्यांना मग औषधोपचार, ज्याला हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणतो, ते घेता येतं. हे विविध पद्धतीने घेता येतात. म्हणजे याचे क्रीम्स पण अवेलेबल असतात आणि याच्या गोळ्यासुद्धा अवेलेबल असतात. पण कुणीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ह्याचं म्हणजे हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी स्वतःच्या मनाने कधीच घेऊ नये, कारण याचे गंभीर परिणाम पण होतात. आणि डॉक्टर, तुम्ही सांगितलं की घरामध्ये स्त्रीनं सगळ्यांना सांगून सगळ्यांशी बोलून तिचं मानसिक स्वास्थ्य कसं चांगलं राहील याचा विचार करायला पाहिजे. पण बरेचदा काय होतं की या विषयावरती ती थोडीशी लाजते घरामध्ये बोलायला, कोणाशी कसं बोलायचं, किंवा कदाचित जर घरी मुली असतील तिला तर मुलींशी ती मोकळेपणाने बोलू शकते. पण जर मुलंच असतील घरामध्ये तर ती बोलू शकत नाही. तर अशा वेळी मग तिनं काय करायला पाहिजे? अशा वेळी बघा, सगळ्यात पहिलं तर जर त्यांचे स्पाऊस म्हणजे हजबंड असतील तर हजबंडशी नक्कीच डिस्कस करू शकणार. आणि हल्ली मुलं पण बरेच अवेअर झाले आहेत, म्हणजे मुलांनाही याबाबतीत माहिती असते. तर मला असं वाटतं आपण आपल्या घरच्या मुलांना सुद्धा याबाबतीत थोडीशी माहिती पुरवणं आवश्यक आहे. पण आता हा एक भाग झाला. मैत्रिणींसोबत गप्पा गोष्टी करणे हा पण याच्या थेरपीतला एक भाग म्हणायला हरकत नाही. कारण आपण मैत्रिणींशी बोलून, डॉक्टरांशी बोलून आपले प्रॉब्लेम्स शेअर करू शकतो. आणि अशी फारच गरज पडली तर मानसिक आरोग्याशी जे संबंधित डॉक्टर्स काम करतात, सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलर्स, आपण त्यांची पण मदत यात घेऊ शकतो. आणि ही रजोनिवृत्ती जी आहे ती अनुवंशिक असू शकते का? हो, अगदी मॅडम. आपण जसं ऐकून असतो की आपल्या आईला समजा 50शीत पाळी उडाली तर मुलींची पण त्याच प्रकारे दरम्यान प्लस मायनस त्या दरम्यान जात असते. आणि आनुवंशिकता याच्यात नक्कीच असते. आपण ऐकून असतो की कुणाकुणाला फारच लवकर पाळी उडून जाते, अगदी 35व्या वर्षी किंवा त्याआधी पण जाते. तर या अशा केसेसमध्ये पण काही आनुवंशिक आजार पण असतात किंवा इन्फेक्शन्स होतात, जसं मलेरिया झालं, TB झालं, ह्या सगळ्या याच्यात पण थोडं वेळेच्या आधी पाळी उडणं असं घडतं. किंवा काही ऑटोइम्युन आजार असतात. तसंच क्रोमोझोमल आजार असतात, ज्याला ट्रायझोमी वगैरे, ट्रायझोमी 21, ह्या सगळ्यांमध्ये पण वेळेच्या आधी पाळी उडू शकते. म्हणजे आनुवंशिक कारणांमुळे पाळी लवकर जाऊ शकते. जर अनुवंशिक कारण नसेल आणि वेळेच्या आधी जर पाळी गेली असेल तर तिच्या आरोग्यावरती किंवा मानसिक आरोग्यावरती काय परिणाम होईल? जसं मी आता सांगितलं की आरोग्याशी संबंधित म्हणजे जे कवच असतं प्रोटेक्शन ते नाहीसं होतं. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या आजारांना लवकर तोंड द्यावं लागतं. आणि याच्यात बोन हेल्थ, जसं मी सांगितलं, ह्याच्या बोन हेल्थवर सगळ्यात जास्त परिणाम पडतो. त्याच्यात ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडे अगदी स्पंज जो असतो ना तेवढी त्यासारखी ठिसूळ व्हायला लागतात.
तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मग आपल्याला योग्य पद्धतीने रेग्युलर चेकअप्स, डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि रेग्युलर चेकअप्स करणे, ब्लड टेस्ट करणे. कारण शरीरातली जी म्हणजे रक्तातली चरबीची पातळी जी आहे ती पण मेनोपॉज नंतर फार झपाट्याने वाढते. तर असं टाइम टू टाइम जे आपण म्हणतो वार्षिक असं चेकअप्स रेग्युलर केले आणि वेळोवेळी औषधोपचार घेतला तर हे कंट्रोल राहू शकतं. अच्छा. आणि डॉक्टर, कधी कधी काय होतं की स्त्रीला एखादंच मुलं असतं आणि समजा काही कारणानं त्या मुलाला काही झालंच, तर तिला गर्भधारणेची इच्छा होते पण तिची रजोनिवृत्ती झालेली असते. तर हे सांगा की रजोनिवृत्तीनंतर ती गर्भधारणा करू शकते का, म्हणजे गर्भधारणा होऊ शकते का? रजोनिवृत्तीनंतर नॅचरली तर गर्भधारणा शक्य नसते. यात एक मी सांगू शकते, अगदी सगळ्यांनी लक्षपूर्वक हे लक्षात ठेवा आणि मैत्रिणींना सुद्धा सांगा की पाळी येणं बंद झालं तरी पण स्त्रीबीज तयार व्हायची जी प्रक्रिया आहे ती अशी रँडमली कधीतरी होऊ शकते. म्हणजे 1 वर्षापर्यंत जी नको असलेली गर्भधारणा राहू शकते या काळामध्ये. पण एकदा काय ते 1.5-2 वर्ष झाले आणि पूर्णपणे म्हणजे ही प्रक्रिया स्त्रीबीज तयार व्हायची बंद झाली की नंतर नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या गर्भधारणा शक्यच नाही आहे. कृत्रिमरित्या ज्याला आपण IVF असं म्हणतो, टेस्ट ट्यूब बेबी, त्याद्वारे होऊ शकतं. पण ते खरंच आपण म्हणजे किती आवश्यक आहे त्यानुसार त्याला बॅलन्स करून मग त्याबद्दलचं डिसिजन घ्यावं. आणि रजोनिवृत्तीनंतर म्हणजे एखाद्या विशिष्ट वयानंतर मग प्रत्येक स्त्रीने दिनचर्येत काय बदल करायला पाहिजे? तिच्या दिनचर्येमध्ये बदल म्हणजे एकतर रेग्युलर व्यायाम करणे, मेडिटेशन हे आरोग्यासाठी फार फायदेशीर असतं. त्यात मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य दोन्ही पण व्यवस्थितपणे त्यांची काळजी घेतली जाते मेडिटेशनमुळे. त्यानंतर आलाय योगा. योगा पण नियमितपणे करायला हवं. कारण जसं मी सांगितलं, कॅल्शियम कमी झाल्यामुळे जसं हाडांवर परिणाम होतो तसं शरीराचे स्नायू आणि मसल मांसपेशी ज्याला म्हणतो त्याच्यात पण विकनेस यायला लागते. तर आपण रेग्युलर व्यायाम वगैरे दिवसाची सुरुवात जर आपण व्यायामाने केली तर अतिशय उत्तम. ज्यांना जमत नसेल त्यांनी संध्याकाळी सुद्धा करू शकतात. पण एक हे आहे. दुसरं म्हणजे डाएट, आहाराबद्दल जे मी सांगितलं ते व्यवस्थित फॉलो करणे, वेळेवर झोप घेणे. आणि हल्ली आपण बघतो की सगळे मोबाईलमध्ये आणि सोशल मीडियामध्ये गुंतून असतात आणि बराच वेळ झोप येत नाही, मी मोबाईल बघते असं होतं. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, निगेटिव्ह म्हणजे दुष्परिणाम व्हायला लागतो. आपली स्लीप सायकल म्हणजे झोपायची जी सायकल असते तीच पूर्णपणे डिस्टर्ब होते. तर आपण तो मोबाईल टाईम, स्क्रीन टाईम अगदी कट करायला पाहिजे आणि 8 तासाची पुरेपूर झोप सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. खूप छान. डॉक्टर, 40 ते 50-55पर्यंतचा काळ हा साधारण रजोनिवृत्तीचा काळ असतो. हे बहुतेक स्त्रियांना माहिती असतं. तर यामध्ये त्रास होऊ नये यासाठी तिने आधीपासून काही काळजी घ्यायला पाहिजे का? आधीपासून उपाय करणं म्हणजे जसं मी सांगितलं, औषधोपचार तर नक्कीच नको घ्यायला याच्यासाठी. कॅल्शियमबद्दल जे मी सांगितलं, कॅल्शियम सप्लिमेंट्स आपण सुरू करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम आणि बॅलन्स डाएट, योग्य आहार. एवढ्या जर गोष्टींची आपण काळजी घेतली तर आपण याला अगदी व्यवस्थितपणे सामोरे जाऊ शकतो. अच्छा. आणि घरात तिचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी घरातल्या व्यक्तींनी मग कसं काय करायला पाहिजे? घरातल्या व्यक्तींना थोडंसं आपल्या आईला किंवा ताई, बहीण जी कोणी असेल जी या फेजमधनं जात असेल तिला थोडं समजून घेणं आवश्यक आहे. आणि मानसिकदृष्ट्या तिला खुश कसं ठेवता येईल आपल्याला, तिला जास्त स्ट्रेस न देता. म्हणजे कोणी चिडचिड करते आपल्याला कळतंय, आपल्याला त्याचं कारणही थोडक्यात माहिती आहे की मेनोपॉजमुळे होतं आहे. पण तिला नेहमी सतत तेच टोचून बोलायचं की तू चिडचिडच करते किंवा तू अशीच बदलली आहे, हे सगळं करणं याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. त्यापेक्षा आपण तिला चिअरअप करायला पाहिजे, इतर गोष्टींमध्ये वेळ घालवायला मदत करायला पाहिजे. जसं आई किंवा ताई, बहीण जी कोणी असतील त्यांना घरकामामध्ये जर व्यस्त न ठेवता इतर गोष्टींसाठी आपण वेळ देऊ शकलो तर ते अतिशय तिच्या हेल्थसाठी खूपच हेल्पफुल राहील. म्हणजे डॉक्टर, प्रत्येक स्त्रीनं स्वतःची काळजी स्वतः नक्कीच घ्यायला पाहिजे. कारण मासिक पाळी ही तिच्यासोबत इतके वर्षापर्यंत असते आणि ज्यावेळेस ती जाते त्यावेळेस नक्कीच तिला थोडासा मानसिक आणि शारीरिक त्रास हा होणारच. पण मला वाटतं हा त्रास होऊ नये किंवा हा त्रास झाल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला आपण नक्कीच घ्यायला पाहिजे. रजोनिवृत्तीच्या वेळी आपण वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे तर आवश्यक आहेच. आपण कोणत्या कोणत्या चाचण्या करून घ्यायला पाहिजे हे सांगा. चाचण्यांमध्ये एकतर आपण आपली शुगरची पातळी नियमितपणे चेक करणं हे आवश्यक आहे. त्याचबरोबर रक्तातली चरबी
वाढायचं प्रमाण मेनोपॉज नंतर वाढतं, रजोनिवृत्तीनंतर वाढतं, तर ते चेक करत राहायला पाहिजे. साधारण वर्षातनं एकदा केलं तरी हे उत्तम आहे. त्याचबरोबर डॉक्टरांकडनं ब्रेस्टचं चेकअप आणि प्रत्येक स्त्रीनी घरच्या घरी स्वतः सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे स्वपरीक्षण करणं ते पण आवश्यक आहे. तसंच गरज पडल्यास सोनोग्राफी करणं. याच्यात एक मी सांगू इच्छिते की गर्भाशयाबरोबरच म्हणजे गर्भपिशवीबरोबरच अंडाशयाचं कर्करोग व्हायचं प्रमाण वाढतीला आहे. आणि बरेचदा याची लक्षणं काही लक्षात येत नाहीत. म्हणजे पोटात दुखणं नाही की पोटावर सूज येणं नाही आणि एकाएकी बरेचदा पेशंट्स जे येतात आमच्याकडे ते स्टेज 3 स्टेज 4ला येऊन धडकतात डायरेक्टली. तर याच्यासाठी मला असं मी सांगू इच्छिते की आपण वार्षिक एकदा सोनोग्राफी केलेली उत्तम राहील. कारण आपलं आता सगळ्यांचं जे आयुष्यमान वाढलेलं आहे आणि असं काही राहिलेलं नाही आहे पूर्वीसारखं की आता रजोनिवृत्ती झाली की आपलं दी एंड आता जवळ आहे बा, जी पूर्वीची ही धारणा असायची. कारण हे आपण अगदी बऱ्याच स्त्रियांचं असं समजू शकतो आपण की अर्ध आयुष्य अजून उरलेलंच असतं. हे उरलेलं अर्ध आयुष्य आपल्याला व्यवस्थितपणे घालवायला ह्या सगळ्या गोष्टींवर एक बारीक नजर ठेवणं आवश्यक आहे. थोडक्यातही म्हणजे थोडेही सिम्पटम्स जाणवले तर वेळोवेळी आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो आणि ब्लड टेस्टद्वारे आपण याच्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवू शकतो. आणि मॅडम एक प्रश्न विचारायचा राहिला की मुलींमध्ये मासिक पाळी सुरू होते पण कधी कधी ती 2 महिने 3 महिने येत नाही आणि त्यानंतर मग येते, असं प्रत्येक महिन्यामध्ये असं सुरू असतं. प्रत्येक पाळीमध्ये अशी 2-3 महिन्याची गॅप असते. तर अशा वेळी मग तिनं काय करायला पाहिजे? जर पाळी अगदी सुरू झालेली आहे आणि 1 वर्ष 1.5 वर्ष व्हायचं आहे आणि असं अनियमित प्रकार घडत असेल तर याला आपण साधारणपणे इग्नोर करू शकतो. म्हणजे एवढं गांभीर्याने नाही घेतलं तरी चालेल. पण जर 2-3 वर्ष उलटूनही हेच सुरू आहे, पाळी अनियमित आहे आणि मुलीचं वजन फार वाढतं आहे किंवा तिच्या शरीरावर खूप अनवॉन्टेड केस वाढत आहेत, जसं चेहऱ्यावर आणि इतर अवयवांवर, आणि खूप पिंपल्स ॲक्नी ज्याला म्हणतो ते जर येत आहे चेहऱ्यावर, तर हे ना पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणजे याला PCOS असं म्हणतो आम्ही, याची लक्षणं असू शकतात. तर असं काही असेल तर मग याच्यासाठी आपल्याला प्रॉपर टेस्ट ज्याच्यात सोनोग्राफी, ब्लड टेस्ट, हॉर्मोन पातळी चेक करणे हे सगळं आणि याचबरोबर याचा औषधोपचार पण करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वजन कंट्रोल ठेवणे आणि वजन घटवणे. तर डॉक्टर, एकंदर रजोनिवृत्तीविषयी तुम्ही खूप छान अशी माहिती आमच्या मैत्रिणींना सांगितलीत. जाता जाता तुम्ही त्यांना आणखी काय सल्ला द्याल? माझा असा सल्ला आहे की रजोनिवृत्ती याला आजार न पकडता आपण एक नैसर्गिक प्रक्रिया आहे हे समजून घ्यावे. याला योग्य रीतीने तोंड देण्याकरता जे काही मी चेंजेस सांगितले आहेत म्हणजे आहारामध्ये आणि नियमित व्यायाम करणे, त्याचबरोबर मानसिक आरोग्य राखणे, या गोष्टी आपण सगळ्यांनी काटेकोरपणे फॉलो करायला पाहिजे. तर आपलं रजोनिवृत्ती आणि त्याच्यानंतरचं आयुष्य अगदी हेल्दी आणि सुखद राहील. खूप छान मॅडम. तर डॉक्टर अंजली धोटे, रजोनिवृत्ती आणि स्त्रियांचं आरोग्य याविषयी तुम्ही आमच्या मैत्रिणींना खूप छान असं मार्गदर्शन केलं. त्याचा त्यांना नक्कीच उपयोग होईल आणि त्या आपलं आरोग्य नक्कीच चांगलं ठेवतील यात काही शंकाच नाही. तर तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद मॅडम. नमस्कार.